साहित्याला भाषेचे बंधन नसते. प्राध्यापक डॉक्टर बसवराज जगजंपी. कारतगा येथे 8वे कन्नड साहित्य संमेलन संपन्न. साहित्याला कोणत्याही भाषेचं बंधन नाही. साहित्य ही प्रत्येक मातृभाषेचा आत्मा आहे. त्यामुळे ज्या त्या भाषेत साहित्य निर्मिती झालेली आहे ते सर्व साहित्य अजरामर आहे. सीमा भागात कन्नड साहित्य संमेलन रुजवण्यासाठी 50 वर्ष लागली. आज सरकारी शाळा व मातृभाषांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यास आम्हीच कारणीभूत आहोत. कन्नड साहित्यामध्ये 8 साहित्यिकांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं आहे. त्यामुळे कन्नड भाषा ही दर्जेदार आणि अस्मितेची आहे. परदेशातही कन्नड भाषेचे अध्यापन केले जात असल्याने ही अभिमानाची गोष्ट आहे. सीमा भागात मराठी कन्नड भाषा संवर्धन होत असून यातून भाषा बांधव्य पाहण्यास मिळतो. आपल्या मुलांना मातृभाषा व सरकारी शाळांमधून शिक्षण देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर बसवराज जगजंपी यांनी केलं. ते कारतगा येथील कन्नड बळग आयोजित 8व्या कन्नड साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी संपादना महास्वामी अमरेश्वर महाराज शिवप्रसाद महाराज म्हणाले, हे संमेलन खरंच कन्नड भाषेचं अस्तित्व जपणारं आहे. मातृभाषेतील शिक्षणाने मुलांच्यावर चांगले संस्कार होतात, पण आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पालकांची उदासीनता दिसून येते. कन्नड भाषा व सरकारी शाळा टिकवण्यासाठी काळाची गरज असून भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगितलं. युवा नेते उत्तम पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे, अण्णासाहेब भावले, राजू वडर यांनीही मनोगत व्यक्त केलं. स्वागत व प्रास्ताविक भाषणात गौरव अध्यक्ष राजू खिचडे म्हणाले की गेल्या 8 वर्षापासून आम्ही या सीमा भागात कन्नड साहित्य संमेलन भरवत आहे. आमचा एकच उद्देश आहे की कन्नड भाषा व साहित्य टिकलं पाहिजे. यासाठी कन्नड बळग सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. सकाळी 8 वाजता ध्वजारोहण, पुणेश्वरी पूजन, ग्रंथपूजन, कुंभमेळा, पुणेश्वरी मिरवणूक पूजन राजेंद्र वडर यांच्या हस्ते झाले. गावातील प्रमुख मार्गावरून रथातून व विविध वाद्यांच्या गजरात संमेलन अध्यक्ष बसवराज जगजंपी दाम्पत्य व मान्यवरांची भव्य मिरवणूक काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं. कैलासवासी शेवंता मुरापट्टे व्यासपीठ उद्घाटन डॉक्टर अभिनंदन मुरापट्टे तर कैलासवासी मोहन मेळवंकी सभामंडपाचे उद्घाटन सौवश्री रतन मेळवंकी यांच्या हस्ते झाले. ग्रंथपूजन उत्तम पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा विशेष गौरव म्हणून तात्यासाहेब चौगुले, डॉक्टर सुदर्शन मुरापट्टे, क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक, मंगल खोत, सुधीर कुंभोजकर व शिवानंद भागाई यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन माणिक चनकडे, शकुंतला कमते व बाहुबली नरवाडे यांनी केलं. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे, उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, परमपूज्य दरीखान महाराज, महादेव तळवार, कुबेर आळते, विखे खोत, जे.बी. जनवाडे, अरविंद खराडे, अरुण देसाई, महावीर पाटील, सुमित्रा उगळे, संजय गावडे, जितेंद्र खोत, महादेव डांगे, किरण सदलगे, निवेदिता बागे, प्रेमा पडवाळे, बाळासाहेब नवनाळे यांच्यासह कन्नड बळगचे पदाधिकारी व साहित्य रसिक उपस्थित होते. कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. ಉದಾಹರಣೆಗಳದಾವ. ಆಗಾಗ ಕಿರಿಕಿರಿ ಆಗ್ತಿತ್ತು, ಸಂಘರ್ಷ ನಡೀತಿತ್ತು, ಕಾಡ್ತಿದ್ರು, ಪೀಡಿಸ್ತಿದ್ರು. ಆದ್ರೆ ನಾವು ಏನು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ತೋರಿಸದ ನಾವು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಕನ್ನಡದ ಕೆಲಸ ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದು 73ನೇ ಇಸ್ವಿ ಒಳಗೆ ಮೊದಲನೇ ಸಲ ನಾವು ಯುವಕರು 1 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು ನಾನು ಲೆಕ್ಚರ್ ಆಗಿ ಲಿಂಗರಾಜ್ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ. ಮೊದಲನೇ ಸಲ ನಮ್ಮ ತಾನಾಜಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಬಸವ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಆಗ ಸಿಯಾಲ್ ಸಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ SP ಪ್ರೊಫೆಷನರಿ ಇದ್ದರು. ಸಿಯಾಲ್ ಸಿಂಗ್ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿರುವಂಥ ಕನ್ನಡ ಸೇವೆಗೆ ಇವತ್ತೊಂದು ಸಾರ್ಥಕವಾದ ಕ್ಷಣಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಬಂದಂತಹ ಸರ್ವಾಧ್ಯಕ್ಷತೆಯ ಗೌರವ ಅದನ್ನು ಕೊಡಮಾಡಿದಂತಹ ಕಾರದಗಾದ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಮನಸ್ಸುಗಳು ಜೊತೆಗೆ ಕೆಲವೇ ಬೇಕಂತೇಳಿ ಬಹುತೇಕ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಸರ್ಕಾರ ಯಾರು ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. ನಾವುಗಳು ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಕಳ್ಸಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಭಾಳ ಮಂದಿ ನಾನು ಕೇಳೀನಿ, ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಒಳಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಸ್ತರ್ಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಕೇಳೀನಿ,
ನೀವೆಲ್ಲ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಉಳಿಬೇಕು, ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಉಳಿಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಓದ್ತಾರಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಾರ. ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕನ್ನಡ ಬಳಗದವರಿಗೆ ಗೊತ್ತು ಮತ್ತು ಪೂಜನೀಯ ಗುರುಗಳಿಗೆ ಗೊತ್ತು. ಇವರಿಬ್ಬರಿಗೆ ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಭಾವಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಇವತ್ತು 8 ವರ್ಷ ಆಯಿತು ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಬಹಳ ಚಲೋ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತ ಒಂದು ಕೂಗಿ ಕೇಳಿ ಬಂದಾಗ ಮೊದಲಿಗೆ ಹೆಸರು ಬರೋದೇ ಅದು ಕಾರದಗ, ಅದು ಪೂಜನೀಯ ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭು ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಕೊಡುಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭ ಅನುಕೂಲವನ್ನ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಚಿಂಚನೀಯ ಲಿಂಗೈಕ್ಯ ಯಲ್ಲಂಪುರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಗಡಿ भागादोळग जनसंदेश 24 न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.